नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नागेश घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखी एक व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रन ऑफबद्दल माहिती घेतली, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रन ऑफ ते सुद्धा पाहिलं. आता हा रन ऑफ कॅल्क्युलेट कसं करायचा, व्हॉट आर द मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ रन ऑफ, हे आपण आज पाहणार आहोत. सो रन ऑफ फ्रॉम द कॅचमेंट कॅन बी कॅल्क्युलेटेड इयरली, मंथली ऑर इवन डेली. मग हे कॅल्क्युलेट कसं करायचं, तर त्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत. रन ऑफ कोएफिशियंटचा उपयोग करून, इंग्लिश फॉर्म्युला वापरून, बिनीज टेबल अँड कर्व, देन स्ट्रेंजेस पर्सेंटेज टेबल अँड कर्व, खोसला फॉर्म्युला, असे 3-4-5 पद्धती आहेत. त्या पद्धतीने आपण रन ऑफ हा कॅल्क्युलेट करू शकतो. आता रन ऑफ कोएफिशियंट पद्धत काय आहे, तर रन ऑफ कोएफिशियंट, द व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ कॅन बी डायरेक्टली कॉम्प्युटेड बाय द इक्वेशन अँड दॅट इज गिवन बिलो, दॅट वी हॅव टू सी. तर त्याच्यामध्ये रन ऑफ आणि रेनफॉल हे दोन्ही इंटरलेट केले जातात, इंटररिलेटेड बाय द रन ऑफ कोएफिशियंट. म्हणजे रन ऑफ कोएफिशियंट हा त्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर तो फॉर्म्युला आपण काय आहे, इक्वेशन काय आहे, तो आपण आता पाहूया. तर इक्वेशन असं आहे की क्यू इज इक्वल टू के इंटू पी. क्यू हा रन ऑफ आहे, तो आपण सेंटीमीटरमध्ये मोजला जातो, आणि के आहे हा रन ऑफ कोएफिशियंट, आणि पी आहे रेनफॉल इन सेंटीमीटर. तर साधा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू के इंटू पी. आता दिस मेथड इज यूज्ड ओनली फॉर स्मॉल वॉटर कंट्रोल प्रोजेक्ट्स, राईट. सो ह्याच्यामध्ये रन ऑफ कोएफिशियंट महत्त्वाचा आहे. तो रन ऑफ कोएफिशियंट किती घ्यायचा, तर खाली ह्या ठिकाणी टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला रन ऑफ कोएफिशियंट घ्यायचा किती हे आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये समजा रेसिडेन्शियल एरिया असेल, अर्बन एरिया, त्यामध्ये सिंगल हाऊसेस असेल तर रन ऑफ कोएफिशियंट व्हॅल्यू ऑफ के 0.3 घ्यायचे. जर गार्डन अपार्टमेंट्स असेल रेसिडेन्शियल एरिया तर 0.5 घ्यायचे व्हॅल्यू ऑफ के. नंतर जर कमर्शियल आणि इंडस्ट्रियल एरिया असेल त्यासाठी रन ऑफ कोएफिशियंट तुम्हाला घ्यायचं आहे 0.9. जर फॉरेस्टेड एरिया असेल, व्हेजिटेशन जास्त असेल, फॉरेस्ट एरिया असेल तर रन ऑफ तुम्हाला कोएफिशियंट घ्यायचं आहे 0.05 ते 0.4 दरम्यान. जर तुम्हाला पार्क्स किंवा फार्मलँड असेल त्यासाठी तुम्हाला रन ऑफ कोएफिशियंट घ्यायचं आहे 0.05 ते 0.3च्या दरम्यान. आणि जर कॉन्क्रीटचं किंवा अस्फाल्ट और टार किंवा डांबरी रस्ता असेल, कॉन्क्रीट रस्ता असेल तर त्यासाठी रन ऑफ कोएफिशियंट घ्यायचं आहे 0.85. तर अशा पद्धतीने हे रन ऑफ कोएफिशियंट वापरून आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये घालून आपण रन ऑफ सेंटीमीटरमध्ये काढू शकतो. दुसरा आहे इंग्लिश फॉर्म्युला. तर इंग्लिश फॉर्म्युला काय आहे आणि तो कोणत्या एरियासाठी वापरला जातो ते आपण आता पाहूया. तर सी डी इंग्लिश डिराइव्ड हिज फॉर्म्युला फ्रॉम द ऑब्झर्वेशन ऑफ अ कॅचमेंट इन द वेस्टर्न महाराष्ट्र फॉर घाट एरियाज अँड नॉन घाट एरियाज. ही हॅड स्टडीड by through the observation of the catchment in the western Maharashtra, and he had suggested that formula that is known as the English formula. And for Ghat area and non-Ghat area he had suggested the two formulas. So my dear friends, आपण पाहूया फॉर घाट एरियासाठी काय सजेस्ट केलेलं आहे फॉर्म्युला इंग्लिशने. तर रन ऑफ क्यू हा सेंटीमीटरमध्ये त्यांनी मेजरमेंट केलेला आहे. फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू 0.85 पी मायनस 30.480. हा फॉर्म्युला आपण घाट एरियामध्ये आपण रन ऑफ कॅल्क्युलेट करू शकतो. वेअर पी इज द रेनफॉल इक्वलिंग ऑर ग्रेटर दॅन 200 सेंटीमीटर. तर रेनफॉल इक्वल किंवा त्याच्यापेक्षा 200पेक्षा जास्त असली तर हा फॉर्म्युला युजफुल आहे किंवा ॲप्लिकेबल आहे. फॉर नॉन घाट एरियाज फॉर्म्युला त्यांनी सजेस्ट केलेला आहे रन ऑफ क्यू सेंटीमीटरमध्ये मेजरमेंट इक्वल टू पी into bracket p minus 17.74 bracket close divided by 254. आणि हा जो फॉर्म्युला आहे जो नॉन घाट एरियामध्ये आहे वेअर पी रेनफॉल लेस दॅन 200 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने घाट एरिया आणि नॉन घाट एरियाला साठी इंग्लिश यांनी फॉर्म्युला सजेस्ट केलेला आपण पाहिला. दुसरा आहे तिसरा मेथड आहे त्यामध्ये बिनीज पर्सेंटेज टेबल अँड कर्व हे वापरून सुद्धा आपण रन ऑफ किती असेल हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्याच्यामध्ये सर अलेक्झांडर बिनी मेड ऑब्झर्वेशन्स ऑन 2 रिव्हर्स इन द सेंट्रल इंडिया अँड वर्कड आउट सर्टन पर्सेंटेज to connect the monthly rainfall with monthly yield
for the entire monsoon period from June to October. So this was the first effort ever made in India. भारतामध्ये पहिला प्रयत्न असेल की त्यांनी त्यामध्ये रिलेशन सेट केलेलं होतं की रन ऑफ रेनफॉल पडल्यानंतर एवढा त्या महिन्यामध्ये पर्टिक्युलर तर किती पर्सेंटेज रन ऑफ होऊ शकतो. तर त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला इथे एक टेबल दिलेला आहे. तो टेबल मी तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये मान्सून रेनफॉल पी इन सेंटीमीटर आणि मान्सून यील्ड पर्सेंटेज असं पुढं दिलेलं आहे. तर मान्सून रेनफॉल आणि करस्पॉन्डिंग पर्सेंटेज ऑफ दॅट पर्टिक्युलर रन ऑफ इज गिवन हिअर. फॉर एक्झाम्पल फॉर 25 सेंटीमीटर पी द 7% विल बी द रन ऑफ. म्हणजे 25 जर सेंटीमीटर पाऊस झाला असेल तर 7% त्यामध्ये रन ऑफ येऊ शकतं असा त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीनं त्यांनी स्टडी करून दॅट ही हॅड सजेस्टेड दिस पर्टिक्युलर rainfall for particular rainfall what will be the percentage that will be run off. So I will show this table to you that so up to 150 centimeter rainfall what will be the percentage yield or runoff that is given here. आणि त्याचा एक प्लॉट काढलेला आहे त्यांनी. on y axis we have the this particular percentage runoff that and here total monsoon rainfall in centimeter. तर अशा पद्धतीने हा ग्राफ आहे. that from that we can come to know that for a particular precipitation rainfall what will be the